मा ATM पाहिलं का रे? नाही हो. आणि मला मित्राला जरा पैसे द्यायचे होते. मी तो इकडे दिलं होतं ना त्या दिवशी तुला बँकेत जायचं होतं. माझ्या लक्षात नाही आठवलं मला. हां काल मी ATM घेऊन गेले तुमचं. मला पैसे काढायचे होते, थोडी शॉपिंग करायची होती. हां मग मी पैसे काढले. हां. अरे ATM कुठे ठेवलं तू? ATM तुम्हाला परत लागल, तुम्हाला डबल चेक करून म्हणून मी ATM तिथंच ठेवून आले. अरे काय मूर्ख आहे का तू? तुला समजतं की ATM कुठं तिथे ठेवून येत असते का? काय भाई कोई अरे बावळट. हे धर बरं आता ही पुस्तकं आणि कर बरं आता MPSCची तयारी. परत म्हणू नको मला की मला परीक्षा देऊ नाही दिली आणि हे नाही केलं आणि ते नाही केलं. आता सगळी पुस्तकं आणली तिथं. ठोकळा पण आणलाय तात्याचा, एकनाथ पाटील तात्याचा. त्याच्यातूनच सगळे प्रश्न पडतात. सगळं वाच, अर्थशास्त्र पण आहे सगळे. पण मला एक सांगायचं होतं. हां काय? उर्फी जावेदने काल कोणता ड्रेस घातला होता? उर्फी जावेदचं काय करायचंय तुला? त्याशी पण प्रश्न येतात जे पुस्तकात नाही ना तसंच परीक्षेमध्ये येतात. तू आधी ते हे वाच, ते नंतर बघू आपण. ते नंतर कर. आधी हे वाच आणि याच्यावरती काय येतंय ते बघ. बाकीचं पाठ नंतर बघ. आधी कोणी काय केलं आणि कोणी काय केलं हे असले प्रश्न GK मध्ये येतील. आधी तुझा आधी स्टडी तर पूर्ण कर, नंतर GKचा विचार कर. जा आता. अरे राणी, आज रिझल्ट आहे तुझ्या परीक्षेचा. तू पेपर दिले होते ना मध्यंतरी जूनमध्ये. हां बघ बरं जरा. आण बरं तुझं सीट नंबर सांग बरं मला. ठीक आहे MPSC.com. हां सांग बरं तुझं सीट नंबर. सीट नंबर बघा ना, नावाला असेल ना माझा. मध्येच आहे मोबाईलमध्ये बघा. ठीक आहे MH05123445. ठीक आहे. अरे तुझं तर नाव नाही याच्यामध्ये. अरे बापरे, कस काय? जे MPSC मध्ये सुद्धा घोटाळे करायला लागले काय? अरे कसले घोटाळे? तुझं नाव, तू परीक्षा दिली का पण? किती तारखेला होती परीक्षा? जूनमध्ये होती. अरे अहो तुम्हाला काही सांगते काय झालं माहिती का? हा मला आत्ताशी आठवलं. मी जात होते रिक्षामध्ये परीक्षेसाठी. पण काय झालं अहो, रस्त्याने जाताना मला इतका मोठा सेल दिसला. त्याच्यामध्ये 2 साड्यांवर 4 टी-शर्ट फ्री. आणि एवढं करून जर 4 टी-शर्ट घेतले तर मुलाचे ड्रेस 2 फ्री होते आणि साड्या घेतल्या तर परत मुलीचे पण 2 ड्रेस फ्री होते. अरे पण तुला पेपरला जायचं होतं. घ्या माझा. एवढं सगळं फक्त 3000 मध्ये होतं. तर म्हटलं MPSC परीक्षा काय पुढच्या वेळेस देता येईल. फॉर्म भरलेला आहे आपण, पुढच्या वेळेस देता येईल. अहो पण म्हणलं ह्या सेल जर गेला तर मग कधी? 3000 मध्ये घराची शॉपिंग. बघा मी किती हुशार आहे. कायची हुशार? तुला पेपरला सांगितलं होतं जायचं, तू आली शॉपिंग करून. तुम्हाला कधी